लपून असलेल्या छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये चकमक झाली। या चकमकीमध्ये 5 माओवादी ठार झालेत। या ठिकाणी शस्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा आढळून आलाय। गेल्या 3 दिवसात 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळालंय। निलेश चव्हाणला 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सोमवारी पुणे पोलिसांनी सुशील आणि शशांक हगवणेसह निलेश चव्हाणचाही ताबा ते घेणार आहेत। वारजे आणि कोथरूड पोलीस स्थानकातील गुन्ह्यासंदर्भात हा ताबा घेतला जाईल अशी माहिती आहे। जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी हगवणे मायलेकासह 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दोनही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर राजगुरुनगर न्यायालयानं शशांक आणि लता हगवणे या मायलेकांसह प्रणय साठे आणि इतर 3 साथीदारांना 14 दिवसांची कोठडी सुनावली। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये पोलिसांनी विनोद गंगणेला अटक केली होती। दरम्यान आरोपीला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली जाते। नाशिकच्या ईदगाह मैदानावरती पॅलेस्टाईनचा झेंडा फडकला। बकरी ईदची नमाज झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त असतानाही पॅलेस्टाईनचा झेंडा फडकल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गोंधळ झाला। मंदिर प्रशासनाविरोधात सामाजिक संघटनांनी घोषणाबाजी केली। बीव्हीजी कंपनीला दिलेला मनुष्यबळाचा पुरवठ्याचा ठेका हा रद्द करण्याची मागणी करत सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या वारकऱ्यांना सेवक म्हणून संधी द्या असं सामाजिक संघटनांनी मत व्यक्त केलं। जमिनीच्या वादातनं 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना येवल्याच्या विसापूर इथे घडली। दोन्ही गटांनी एकमेकांवरती लाठ्या काठ्यांनी जोरदार हल्ला केला। एकमेकांच्या अंगावरती ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न झाला। या हाणामारीमध्ये एकूण 10 जण गंभीर जखमी झालेत। पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरचा ॲक्शन प्लॅन निश्चित झाल्याची माहिती समोर येते। 23 एप्रिललाच बहावलपूर मुरिदके हे भारताच्या हिटलिस्टवरती होते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी नेटवर्क 18 ला दिली आहे। रवी वर्माच्या घरी इलेक्ट्रिक डिव्हाइस आणि एक डायरी सापडली। यावेळी पेनड्राईव्हसह डायरीतल्या हस्ताक्षराची पडताळणी पोलीस करणार आहेत। भाजप कामगार आघाडीच्या ओमकार कदमला पालिकेतील महिला अधिकाऱ्यांना धमकावणं चांगलंच महागात पडलंय। ओमकार कदमला आता पुणे पालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे। सामनाच्या मुखपृष्ठावरती सामनाच्या फ्रंट पेजवरती अनेक वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरेंचा एक जुना फोटो झळकलाय। युतीच्या चर्चा रंगत असताना सामनात झळकलेल्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगतात। राज ठाकरेंनी आज पत्रकारांची फिरकी घेतली। ते आपल्या घरातून शिवतीर्थावरनं जेव्हा बाहेर पडत होते तेव्हा त्यांनी पत्रकारांना जवळ बोलावलं आणि मी मातोश्रीवरती चाललोय असं सांगितलं। राज ठाकरेंनी हे मिश्किल विधान केल्यानंतर पत्रकार सुद्धा बुचकळ्यात पडल्याचं चित्र दिसतं। मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र त्यांना मतं काही मिळत नाहीत असं वक्तव्य अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान शरद पवारांनी केलं। मनसे पक्ष म्हणून शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही। आमचा पूर्वानुभव पाहता 2 वेळेला शिवसेनेकडे आमचे नेते प्रस्ताव घेऊन गेले होते मात्र त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे यावेळी त्यांनी प्रस्ताव घेऊन चर्चेला यावं असं मोठं विधान मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी केलंय। उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल आणि त्यांनी एकत्र यावं अशी आमची इच्छा सुद्धा आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांबद्दल सुप्रिया सुळेंनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिली आहे। राज आणि उद्धव ठाकरे जर एकत्र येणार असतील तर ही अतिशय आनंदाची बातमी आहे आणि याचं आपण स्वतः स्वागत करतो असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा उबाठा पक्षाला खिंडार पडलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मनसेचे मुंबईतले एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। कलिना परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांसह त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। सकारात्मक पाऊल टाकायचं तो मागे वळून पाहत नाही। आम्ही भविष्य पाहतोय। आमची भूमिका स्पष्ट आहे। महाराष्ट्राचा वर्तमान आणि भविष्यकाळ नष्ट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा करतात असा टोला राहुल गांधींनी लगावलाय। दिनो मोरियाच्या प्रकरणावरनं लक्ष हटवण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयीच्या चर्चा सुरू झाल्यात।
आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत तुरुंगात जातील या गोष्टीवरनं लक्ष हटवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका मंत्री नितेश राणेंनी केली आहे. राहुल गांधींनी भारताची स्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल असा टोला भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखेंनी लगावला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल राहुल गांधींनी टीका केली आहे. गडचिरोलीमध्ये वनविभागाकडून विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विकास कामं थांबवली तर कारवाई होणार असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. जातीय दंगली घडवण्यासाठी छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलंय. मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्यासाठी सर्व काही घडवून आणलं जातंय अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. म्युनिसिपल कामगार संघटनेवरती बडगुजरांचा दावा कायम आहे. जनरल बॉडीनं आपली नियुक्ती केल्यानं राजकीय भूमिकेचा आणि या संघटनेचा काडीमात्र संबंध नाही असं वक्तव्यही सुधाकर बडगुजर यांनी केलंय. आणि यानंतर एक मोठी बातमी. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून चांगला जोर पकडलेला आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी मनसेला सोबत घेण्याबद्दल एक सूचक वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात सुद्धा खळबळ उडाली. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर या संदर्भात शिवसेना उभाठाचे माजी खासदार राजन विचारे यांनी भाष्य केलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. त्यावेळेला काय त्यांनी जो निर्णय घेतला असेल त्यांनी तर स्वतःचा पक्ष पण काढला ना. त्यांनी कुठला पक्ष फोडला नाही. त्यांनी स्वतः पक्ष काढला आणि ते पक्ष त्या ठिकाणी ते स्वतः त्यांची विचारधारा घेऊन बाळासाहेबांची विचारधारा घेऊन ते पुढे चाललेले आहेत आणि काम करत आहेत. बाकीच्या लोकांसारखं तर नाही ना. दुसऱ्यांची पोरं किंवा आमची पोरं घेऊन कड्यावर नाचून त्याचा उदो चालू आहे तसं तर नाही ना. आज बघा काळाची गरज आहे मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि हिंदुत्वासाठी आणि सर्वांसाठीच. आज जनतेच्या मनातील हा जो काही प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मला वाटतं दोन्ही पक्षाचे जे मालक आहेत त्या पक्षाच्या मालकांनी सांगितलं. उद्धव साहेबांनी तर सकारात्मक ज्यावेळेला ती मुलाखत आली विथिन सेकंडमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व जे काही जुनं आहे ते विसरून आम्ही एकत्र यायला तयार आहोत. ते शेवटी महाराष्ट्राचे प्रश्न आणि या मराठी माणसं ज्याच्यासाठी हा जन्म झाला शिवसेनेचा त्यासाठी जर कुठेतरी दोन पावलं मागे जायला लागतात किंवा ज्या काय मागच्या ज्या आहेत त्या गोष्टी विसरून पुढचा नवीन इतिहास घडवण्यासाठी जर दोघं एकत्र येत असतील तर मला वाटतं उद्धव साहेबांनी जे काही केलेलं त्याचं स्वागतच आहे आणि राजसाहेबांनी पण त्याला प्रतिसाद दिलेला आहे. तर मला वाटतं दोन्ही आणि शेवटी ठाकरे ब्रँड आहे. शेवटी एक ओरिजिनल आणखीन एक त्यांनी स्वतःची विचारधारा केलेला एक पक्ष असे दोन वेगवेगळे आहेत आणि दोन्ही तेवढेच प्रबळ आहेत आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास त्या ठिकाणी तयार होईल. पण तुम्ही म्हणता की मराठी माणसासाठी जेवढं कडवट हिंदुत्व म्हणून शिवसेना आहे तेवढीच कडवट मराठी म्हणून मनसे अनेक वेळा पुढे आली. ती आंदोलन केली. ती बरीचशी आंदोलन होती. बऱ्याच आंदोलन त्यांना यश पण आलेलं आहे. पण इतर भाषिकांच्या विरोधात विशेषतः उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेची भूमिका जी होती ती भूमिका शिवसेनेला आत्ता मान्य असेल का? कारण त्या मतांचाही शेवटी हे किती म्हटलं भावनिक म्हटलं काही म्हटलं तरी शेवटी मतांच्या गणिताकरता ही जुळवाजुळव होते असंही म्हटलं जाते. पण ती मतं कुठे धोकादायक ठरतील का? मला असं वाटतं शिवसेनेचं धोरण आहे की सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. इथलं कुठेही जातपात न करता. माझा प्रश्न मनसेने जे उत्तर भारतीयांना भूमिका घेतली होती तो फटका शिवसेना बसू शकतो का? मला वाटतं असं होणार नाही. कारण शेवटी बघा की त्या वेळचे प्रश्न वेगळे होते, आताचे प्रश्न वेगळे आहेत. आता महाराष्ट्राच्या साठी आणि मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून मला वाटतं हे दोन्ही भाव एकत्र येत असेल तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये नवीन इतिहास घडेल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.